नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो खूप युजफुल असणार आहे, तुम्हाला याचा खूप उपयोग होईल। कारण प्रत्येकाच्या घरात हा प्रॉब्लेम असतो म्हणजे असतोच, तो म्हणजे भिंतींवर डाग वगैरे पडतात। जर तुमच्या घरात छोटी मुलं असेल तर त्या पेन्सिलनी क्रेयॉननी जे भिंतीवर त्यांचं जी कलाकुसर दाखवतात ना त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी। त्याचबरोबर कधी कधी काय होतं, आपण जे सोफे वगैरे किंवा बेड आहे तो अगदी भिंतीला चिटकून लावतो तर तिथेही थोडेसे डाग पडतात। ते कशाने पडतात मला खरं तर अजूनही माहिती नाही, पण असं ते काळसर होतं तर ते सुद्धा आपल्याला या सोल्युशनने क्लीन करता येणार आहे। आणि ह्या सोल्युशनला फक्त 2 गोष्टी लागणार आहे, त्या कोणत्या हे मी तुम्हाला पुढे दाखवणार। जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते की कुठले डाग मी बोलते। डाग हे नवन्याने पेन्सिलनी केले, इथे क्रेयॉननी केले, थोडस हे असं छोटे मुलं असेल घरात की असे डाग होतातच। आणि त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे ते हे आता हा आमचा जो बेड आहे ना ते बेड शक्यतो असा भिंतीला टेकूनच लावतो। तर मी 1 मिनिट गादी बाजूला करून दाखवते। तर हे असं जे काळं दिसतंय ना हे असं होतं, आणि हे जे तुम्हाला राऊंड इथे दिसतंय ना तर मी ट्राय करून पाहिलं होतं की खरंच क्लीन होतंय की नाही होत, तर ते खूप छान पद्धतीने क्लीन झालंय। म्हणून म्हटलं की ही जी ट्रिक आहे ती तुमच्यासोबत शेअर करावी। तर आपल्याला हे पूर्ण मी एकदा जवळूनही दाखवते। तर हे ना आता हे जे ना ते नवन्याने पेन्सिलनी केलेलं नाहीये, पण हे असं होतं का होतं हे मला अजूनही माहित नाही। बेड इथे लागलेला असतो त्यामुळे होत असेल। तर हे जे आहेत ना हे सगळे डाग त्या आपण जे लिक्विड करणार आहोत ना त्याने निघून जाणार आहे आणि आपली भिंत अगदी अशी होईल। हे पूर्ण डाग आता आपण काढण्यासाठी आपल्याला फक्त पाणी आणि सोडा लागणार आहे। तर मी दाखवते कसं मी तयार करते ते। तर ना मी इथे एका बाउलमध्ये 2 चमचे आपला जो खायचा सोडा आहे तो घेतलेला आहे, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर नाही, हा सोडा आहे खायचा सोडा। तर तो साधारण मी 2 चमचे घेतलाय आणि यात मी ना अर्धा ग्लास पाणी टाकून घेते आणि हे छान असं आपण मिक्स करून घेऊयात। सोडा पूर्णपणे यात विरघळला जात नाही। त्याचबरोबर हे कापड आपल्याला हवं आहे सोल्युशन भिंतींना लावायला। तुम्ही कापडच्या ऐवजी एखादा जर सॉफ्ट स्पंज असेल तर तोही वापरू शकता, पण घासणी किंवा जे आपलं स्क्रब पॅड असतो त्याने नका घासूत, भिंती थोड्याशा असं खराब होतील। त्याच्याऐवजी जेवढा तुम्हाला मऊ कपडा मिळेल तो घ्या, तो जास्ती फायदेशीर ठरेल। चला तर आपण हे कसं वापरायचं ते पाहूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपण हा डाग काढूयात। तर मी काय करणार आहे, याचं ना अगदी थोडंसं टोक आपण या पाण्यात बुडवून घेऊयात आणि इथे तुम्ही आता पाहू शकता अगदी म्हणजे अशी घासायचीही गरज पडत नाही, फक्त पाण्यात बुडवायचं आणि हे असं पुसून घ्यायचं बस। पूर्ण डाग गेलाय। दुसऱ्या साईडने असं क्लीन करून घेते। तसंच हे जे डाग आहेत ना वरचे हे सुद्धा याने अगदी इझिली निघतात, कुठलीही मेहनत करावी लागत नाही या सगळ्याला। त्याचबरोबर इथे पण हा जो डाग आहे ना तो पण आपण काढूयात। काहीतरी चॉकलेटचं लावलंय त्याने, तोही डाग गेलाय। तर आता आपण हे ना हे क्लीन करूयात एकदा।
माझ्याकडं ना मोबाईल धरायला कोणी नाहीये आणि गादीवर नीट स्टँड राहत नाही. इथलं मी पुसले तर तुम्हाला फरक दिसेल. मी दोन्हीही जे आहेत ते फोटो साईडला लावेल. तर मी हे सुद्धा क्लीन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता मी हे पूर्ण पुसून घेतलंय. असं हे सगळं अगदी क्लीन झाले. त्याचबरोबर इथे कोपऱ्यात जे डाग होते ना पेन्सिल्स वगैरे तेही गेले. मी इथेच ठेवलंय पुसून आणि म्हटलं पहिले दाखवावं. ते एकदा लांबून दाखवते. तर मी ही एवढी भिंत पुसून घेतलीये. तर ते सुकल्यावर दाखवते एकदा. तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित असे हे डाग जे आहेत ना ते निघून गेले. खूप छान फरक पडतो. अगदी व्यवस्थित असं क्लीन झालंय. म्हणजे कुठेही जास्ती असं डाग दिसणार नाही. फक्त इथे काय झालंय काही ठिकाणी तिने कलर जो आहे ना तोच हे करून काढलेला आहे. त्यामुळे ते थोडंफार दिसते. तर बाकी अगदी छान असं बाकी सगळी भिंत किती व्यवस्थित निघाली. तर तुम्ही पाहिलं हे सगळे जे डाग आहेत ना ते किती इझिली निघालेत आणि याला जास्ती काही खर्चही येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप पटकन निघतं. असं जास्ती घासावं वगैरे लागत नाही. आणि सामान तर फक्त काय आपला खायचा सोडा आणि पाणीच लागतं. त्यानेच हे इतकं छान क्लीन होतं. तर तुमच्याही घराला जर भिंतीवर असे काही डाग असतील लहान मुलांनी केलेले किंवा आपण टेकून वगैरे बसतो तर त्याचे तेलकट वगैरे डाग असतील तर अशा पद्धतीने ते तुम्ही क्लीन करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.